प्रेग्नन्सी कालावधीमध्येच नील झालेला आहे, कारण की जगातील नंबर 1 सकस संतुलित आहाराची पॉवर झाला पण प्रेग्नन्सी मध्येच आणि तो नील पण झाला प्रेग्नन्सी मध्येच. तर हा एक ताकद आहे आणि मग त्याच्यामुळं आयुष्य हे एकदम सुंदर आणि सुखकर बनतं. हे तुम्हाला थोडक्यात सांगायचा उद्देश, कारण की हे सगळं जे आपला सकस संतुलित आहार आहे याची ताकद आहे. त्याच्यामुळे हा नक्की तुमच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना द्या आणि तुम्ही हेल्दी राहा आणि मग तुमचेही लग्न वाढदिवस असेच आनंदात आणि उत्साहात साजरे होतील. नाहीतर जर कुठेतरी कोणतरी एक जोडीदार आजारी आहे, तो काहीतरी चॅलेंजेस मध्ये आहे आणि मी एकटाच फिट आहे, तर याला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या परिवाराला, तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना या आहाराबद्दल शंका असतील, मनामध्ये काय होईल आणि कसं होईल, तर अजिबात त्यांना परफेक्ट नॉलेज द्या, माहिती द्या, हे दाखवा सगळं. तर तुम्हाला नक्की त्याचा कॉन्फिडन्स येईल आणि तुमच्या आजूबाजूला जे काही या डेफिशियन्सीमुळे वेगवेगळे चॅलेंजेस निर्माण होतात आपल्या परिवारामध्ये, तर त्याच्यावरती आपण नक्की मात करू शकतो. हा कॉन्फिडन्स तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी तुम्हालाच घ्या म्हणतोय असं नाही. तर मॅडम प्रेग्नन्सी कालावधीमध्ये जर घेत असतील तर याच्यापेक्षा दुसरं काही म्हणजे कधी घेतला पाहिजे ही शंका तुमच्या मनामध्ये कधी आली नाही पाहिजे, असं मला तुम्हाला थोडक्यात सांगायचंय. तर मॅडम बोलतील, तुम्हाला त्यांचा कॉन्फिडन्स सांगतील, त्यांना काय वाटतंय त्याबद्दल, सगळ्या गोष्टीबद्दल. कारण की पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये त्यांनी भरपूर काही खाल्लं होतं आणि तरी सुद्धा त्रास कधी कमी झाला नव्हता, असा त्यांचा अनुभव. येस, माझा परिचय जवळपास आहे सगळ्यांना. तर मी प्रथम प्रेग्नन्सी मध्ये न्यूट्रिशन नव्हतं, तेव्हा काही माहित नव्हतं सकस संतुलित आहाराबद्दल. पण आता जेव्हापासून सकस संतुलित आहार आहे, तर सरांनी बाकी सगळं सांगितलं. पण मी पहिल्या वेळेचा थोडासा माझा अनुभव सांगते वेदांच्या वेळेचा. तेव्हा मी दवाखान्यातल्या टॅबलेट खात होते, पण माझ्या पायावर, चेहऱ्यावर सगळीकडे सूज आलेली होती. सूज आल्यामुळे मला जास्तीचा त्रास होत होता आणि आता ह्या वेळेस मी टॅबलेट एकही घेत नाही आणि मला सुजनही नाही, चेहऱ्यावर नाही, पायावर नाही आणि हातावर पण नाही आणि एकदम हेल्दी हॅपी आहे. येस, आणि सगळ्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून थँक्यू. आणि हा छोटा बच्चू सुद्धा हाच सकस संतुलित आहार घेतो. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आणि तुमच्या समोर लाईव्ह मी जो घेतो तोच हा घेतो. येस, कसं वाटलं बाळा? छान लागला? येस. तर हे तुम्हाला का दाखवायचंय, तर हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बिल्डअप झाला पाहिजे की कोणत्याही सकस संतुलित आहाराने कोणताही नो एनी साईड इफेक्ट, फक्त साईड इफेक्ट एकच होतो, माणूस हेल्दी बनत जातो, आनंदी बनतो आणि कायमस्वरूपी चेहऱ्यावरती हसू राहतं. हेच तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय. तर थँक्यू, तुम्ही सर्वांनी आज लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. असं आहे की फक्त लग्न वाढदिवसाच्या दिवशीच खुश राहावं असं नाही, तर कायमस्वरूपीच जर आपल्याला दररोज आपला वाढदिवस किंवा लग्न वाढदिवस वाटला पाहिजे अशी लाईफ जगायला नक्की तुम्ही शिका. आणि ते तुमच्या बाबतीत होऊ शकतं जर आपण आपल्या बरोबर काही लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं कार्य केलं, तर ते ऑटोमॅटिक होतं. त्याच्यामुळं कुणाला तरी आरोग्य देण्याचं कार्य करा. आजच्या दिवशी हे सगळं तुमच्या बाबतीत होऊ शकतं, कारण की एक माझा आणि पूनम मॅडमचा लग्न वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्ही एका कुटुंबाला नक्की निरोगी करण्याचं काम करू शकता आणि तेच आशीर्वाद माझ्यासाठी बेटर असतील. तुमच्या शुभेच्छा किंवा तुमचे शब्द याच्यापेक्षा तुम्ही एक कुटुंब माझ्यासारखं जर निरोगी केलं तर तुमच्यासाठी तुमचे तेच आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठे असेल. कारण की मी ज्या मिशन मध्ये काम करतोय, मी लोकांना निरोगी करण्याचं काम करतोय, मला लोकांचे आयुष्य बदलताना पाहायला आवडतं. तर ते जर तुमच्या हातून अजून कार्य वाढलं, मी काही लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या कुटुंबाचं लाईफ जर चेंज केलं तर खूप छान वाटेल आणि तेच शुभेच्छा मला खूप आवडतील जास्तीच्या. तर थँक्यू वन्स अगेन. आणि त्याचबरोबर ज्यांनी या आरोग्य फॅमिलीमध्ये मला आणलं असे माझे ग्रेट कोच अश्विन मॅडम आणि कृष्णा सर यांचे खूप खूप धन्यवाद, कारण की त्यांच्यामुळे या परिवारामध्ये आलो. नाहीतर एक सिव्हिल इंजिनियर आणि आरोग्य सल्लागार हा कधी प्रवास झाला नसता. तिकडेच कुठेतरी बिल्डिंग बांधण्याचं काम केलं असतं, परंतु या ठिकाणी माणसाचं शरीर सदृढ करण्याची एक बिल्डिंग बांधण्याचं काम आता करायला भेटतंय आणि त्यात खूप आनंद वाटतोय एका कुटुंबाचं आयुष्य बदलताना पाहताना. तर थँक्यू वन्स अगेन, तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यस, या ठिकाणी हँड रेजेस आलेत तर त्यांच्या शुभेच्छा घेऊ आपण. लेट आलेत ते.